आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महायुतीतील नेते जागावाटपावरून एकमेकांच्या मानेवर बसतील, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका। महायुतीच्या जागावाटपासाठी शहांना मुंबईत यावं लागतंय असाही टोला। भाजपमध्ये गेल्यावर निवडून येता येतं ही मानसिकता। आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य, काँग्रेसचं आता काही खरं राहिलं नाही, पण प्रहार जिवंत आहे असाही टोला। मानसिकता आमची अशी झाली का भारतीय जनता पार्टीत गेलं का लवकर निवडून येते भाऊ, काँग्रेसचं काही आता काही खरं राहिलं नाही। मग आम्ही त्याला सांगतो प्रहार आहे ना अजून जिवंत, इसमें जम जाता सबका। अगदी ते मानसिकतेवर आहे। बच्चू कडूंच्या वक्तव्यावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। निवडणुकीआधी भाजप नेत्यांकडून ट्विटर हँडलवर बायोमध्ये बदल, नावापुढे मोदी का परिवार असा केला उल्लेख। जेपी नड्डा, अमित शहा आणि गडकरींकडून ट्विटवरील बायोमध्ये बदल। उरणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश, ठाकरेंच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश। समृद्धी महामार्गाच्या परवीर ते इगतपुरी तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण कार्यक्रमासाठी दादा भुसे उशिरा पोहोचले। भुसे उशिरा आल्यानं भुजबळांकडून नाराजी व्यक्त। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांच्या जनता दरबारात शेतकऱ्याचा संताप, अधिकाऱ्यांची 6 वर्ष कामं रखडवल्याचा आरोप, अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद, शेतकऱ्याला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, 2000 पोलिसांचा बंदोबस्त। सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभा परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद। राज्यातील 3 अतिसंवेदनशील कारागृहांमध्ये अत्याधुनिक ह्युमन बॉडी स्कॅनर बसवण्यात येणार। कैदी अंगात लपवून चरस, मोबाईल, धारदार शस्त्र जेलमध्ये आणतात, त्याला आळा बसणार।